श्री स्वामी समर्थ. सर्व भाविकांना दीपावली आणि लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा. या पवित्र दिवशी आपल्या घरात आनंद, आरोग्य आणि आध्यात्मिक तेज सदैव वास करो. महालक्ष्मीची कृपा तुमच्या प्रत्येक कार्यात लाभो आणि स्वामी समर्थांचे आशीर्वाद तुमच्या पावलोपावली सोबत राहो. श्री महालक्ष्मी. श्री स्वामी समर्थ. आज आपण ऐकणार आहोत कार्तिक अमावस्येच्या पवित्र दिवशी सांगायची एक अतिशय सुंदर आणि हृदयस्पर्शी कथा, महालक्ष्मी पूजन कथा. ही कथा केवळ धनाची नाही तर मनातील प्रकाश, सत्य आणि श्रद्धेची गोष्ट आहे. जिथे प्रेम आहे, मेहनत आहे आणि भक्ती आहे, तिथेच देवी लक्ष्मी कायमस्वरूपी वास करते. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी कृपा भक्तिमार्ग चॅनलकडून तुम्हा सर्व भाविकांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण ऐकणार आहोत लक्ष्मी मातेची अतिशय दुर्मिळ कथा. कथेला सुरुवात करण्याअगोदर चॅनेलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हा सर्व भाविकांना अशा आध्यात्मिक नवीन कथेचा आनंद घेता येईल. चला तर मग सुरुवात करूया कथेला. जय महालक्ष्मी माता. श्री स्वामी समर्थ. प्राचीन काळी एका छोट्याशा गावात सुमंत नावाचा गरीब पण प्रामाणिक मनुष्य राहत होता. त्याचं घर लहानसं होतं, पण मन मात्र मोठं. त्याची पत्नी दिवसभर देवाची सेवा करत असे. सुमंत दररोज सकाळी उठून देवाचं नाव घेत असे. जय महालक्ष्मी माते, आजचं काम तू माझ्या हातून चांगलं करून घे. पण कितीही कष्ट केले तरी त्याचं घर नेहमीच रिकामं. कधी धान्य नसे, कधी पैसा नसत, तरीही त्याचं प्रेम, श्रद्धा आणि संयम कधीच ढळला नाही. एके रात्री कार्तिक महिन्यातील अमावस्या होती. संपूर्ण गावात दीप लावले गेले होते, पण सुमनच्या घरी केवळ एक छोटासा दिवा पेटवला होता. त्या दिव्याच्या प्रकाशात सुमंत देवीसमोर बसला आणि म्हणाला, माते, तुझं नाव घेतो, पण माझं आयुष्य अंधकारमय आहे. काय माझी भक्ती तुला दिसत नाही का? तेवढ्यात अचानक त्या दिव्याच्या ज्योतीतून तेजस्वी प्रकाश किरण बाहेर आला. तो प्रकाश हळूहळू वाढला आणि त्यातून महालक्ष्मी देवी स्वतः प्रकट झाल्या. त्या सोन्याच्या वस्त्राने अलंकारित होत्या. हातात कमळ, डोळ्यात करुणा. त्यांचं दर्शन होताच सुमंत व त्याची पत्नी नतमस्तक झाले. देवी म्हणाल्या, हे सुमंत, मी तुझ्या भक्तीने प्रसन्न झाले आहे. आज कार्तिकीय अमावस्या, माझा प्रकट दिवस आहे. जर तू आज माझं पूजन श्रद्धेने केलंस तर तुझ्या घरी कधीही दरिद्रता येणार नाही. सुमंत आणि त्याची पत्नी लगेच उठले. घर स्वच्छ केलं, पाठावर लाल वस्त्र अंथरलं, मधोमध कलश ठेवला. त्यात पाणी, सुपारी, नाणं आणि पान व नारळ ठेवून देवीची मूर्ती ठेवून आजूबाजूला सुंदर रांगोळी काढली. तेवढ्यात सुगंधी वारा वाहायला लागला. फुलांचा वर्षाव झाला आणि देवी समोर बसल्या. सुमंत मंत्र म्हणू लागला. पूजन संपल्यानंतर देवी म्हणाल्या, सुमंत, मी धनाची देवी आहे, पण माझे खरे निवासस्थान आहे स्वच्छता, प्रामाणिकपणा आणि परिश्रम. जिथे सत्य, श्रम आणि दान आहे तेथे मी सदैव राहते. पण जिथे खोटं, आळस आणि अन्याय होत असेल तिथून मी त्वरित निघून जाते. असे म्हणताच देवीच्या चरणातून सुवर्ण नाण्याचा वर्षाव होऊ लागला. संपूर्ण घर प्रकाशमय झालं. दारिद्र्य नाहीसं झालं. सुमंत आणि त्याची पत्नी रडू लागले, माते, आम्ही धन मिळवलं, पण तू कायम आमच्या समोर राहा. हे ऐकून देवी हसल्या आणि म्हणाल्या, मी कायम तेथे राहते जिथे मन पवित्र आहे. प्रत्येक वर्षी या दिवशी माझं पूजन कर आणि मला दीपदान, स्वच्छता आणि श्रद्धेच्या दिव्यांनी स्मरण कर. असं म्हटलं जातं की समुद्र मंथनात प्रथम हळाहळ विष निघालं. त्याचं पाषण भगवान शंकरांनी केलं, पण त्यानंतर मंथन चालूच राहिलं आणि त्यातून अमृत, रत्न, ऐरावत, कामधेनू अशा अनेक अद्भुत वस्तू निघाल्या.
शेवटी समुद्रातून एक तेजस्वी प्रकाश ज्योत उमटला. त्यातून प्रकट झाली महालक्ष्मी देवी. देव दानव सर्वजण चकित झाले. देवीच्या सौंदर्याने क्षीरसागर थरथरला. त्यांच्या हातात कमळ, कपाळावरचा तेजाचा मुकुट आणि मुखावर अवर्णनीय करुणा होती. सर्व देवांनी त्यांचे स्वागत केले आणि भगवान विष्णूंनी त्यांना आपल्या हृदयात स्थान दिलं. त्यांचं दिवस कार्तिक अमावस्या ही होती. लक्ष्मीपूजन म्हणून साजरी होते. त्या दिवसापासून सुमंतचं आयुष्य बदललं. तो रोज श्रम करीत राहिला, पण आता समाधानाने जगू लागला. त्याचं घर धनाने भरलं, पण अभिमानाने नाही. तो गावातील सर्व गरिबांना मदत करू लागला. एक दिवस स्वप्नात देवी त्याला दिसल्या. त्याने विचारलं, माते, तुम्ही माझ्या घरी सदैव राहाल का? देवी हसून म्हणाल्या, मी फक्त त्या घरात राहते जिथे मन शुद्ध आहे. माझी पूजा सोन्याच्या दिव्याने नव्हे, तर प्रेम, श्रम आणि सत्याच्या प्रकाशाने करा. हे ऐकून सुमंत आणि त्याची पत्नी देवीच्या चरणी नतमस्तक झाले. घरभर सुवर्णाचा नव्हे, तर शांतीचा आणि आनंदाचा प्रकाश पसरला होता. देवी हळूच म्हणाल्या, हे माझ्या भक्तांनो, माझं खरं रूप सोनं नाही. माझं खरं रूप म्हणजे संतोष, प्रेम आणि श्रद्धा आहे. जे या 3 गोष्टींनी मन उजळतात, त्यांच्या घरी मी सदैव वास करते. जय महालक्ष्मी. आपणही आज या लक्ष्मीपूजनाच्या पवित्र दिवशी आपल्या अंतःकरणातला अंधकार दूर करून श्रद्धेचा दिवा लावूया. देवी लक्ष्मी आपल्यावर धनधान्य, आरोग्य आणि आनंदाची कृपा करो. आपलं घर, आपलं मन आणि आपलं जीवन भक्तिमय तेजाने उजळवो. जय महालक्ष्मी. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग परत भेटूया अशा आध्यात्मिक नवीन कथेसोबत. तोपर्यंत जय महालक्ष्मी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.